सुदेश शिंगळे, परिसर फाउंडेशनच्या परिसंवाद या ऑनलाईन उपक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज परिसंवादाचा विषय आहे महिलांची वाढती असुरक्षितता आणि आज आपल्या वक्त्या आहेत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य सचिव, लेखिका आणि अनुवादिका प्राची हातिवलेकर. नमस्कार मॅडम. सुरुवातीला आपण त्यांची मांडणी ऐकूया आणि त्यानंतर प्रश्नोत्तरांचं सेशन करण्याची एवढ्यातनं केलेला हा भयंकर अत्याचार आहे आणि मृत्यू नंतर सुद्धा तिच्यावर बलात्कार केला. तिचं जे शव सापडलं ते पाय तिचे 90 डिग्री कोनामध्ये होते, 90 अंश कोनामध्ये. म्हणजे किती भयंकर क्रौर्य आणि मस्ती आणि काय याच्याबद्दल म्हणावं. म्हणजे मुलगी ती म्हणून तिला या पद्धतीने अत्याचार झाला. मुलगा असता कदाचित मेल डॉक्टर असता मर्डर करून टाकला असता. आत्ताच बदलापुरात झालेली महाराष्ट्रातली घटना, 4 वर्षाच्या मुलींवर शाळेतल्याच एका कोणतो सुरक्षा रक्षक होता, साफसफाई कर्मचारी, आणि त्यांनी यापूर्वी पण केले असल्याची शक्यता वर्तवली जाते. पुन्हा हे कळल्यानंतर शाळेकडून काहीच रिस्पॉन्स नाही. ही जबाबदारी कोणाची आहे? मुलं शाळेत गेली की आपण निर्धास्त होतो की ही शाळेत गेली, त्या दृष्टीने आपण सगळं आपलं दिवसभराचं रुटीन अरेंज करतो की तेवढ्या वेळात ती सेफ आहेत, मग घ्यायला जातो, सोडायला जातो, ते आपण करतो. पण तिथे असताना आपल्याला वाटतं ती सेफ आहेत. यापूर्वी ठाण्यातल्या पण एका प्रतिष्ठित शाळेमध्ये असाच प्रकार झालेला. त्यावेळी सुद्धा शाळेच्या व्यवस्थापनाने काही एकतर घटना नाकारलीच, शिवाय पोलीस केस स्वतःहून करायची. आता हा काही शाळेच्या व्यवस्थापनाने सांगितलेलं नाहीये की तुम्ही असं काही दुष्कृत्य करा, हे आपल्यालाही कळतं. पण असं काही झाल्यावर ताबडतोब पोलीस कंप्लेंट करायची, सगळ्या पोलिसांना सहकार्य करायचं ते सोडून त्यांच्यावर दबाव आणला गेला की केस करू नका. या सगळ्या घटना इतक्या डिस्टर्ब करतात. यापूर्वीच्या झालेल्या पण हाथरसचं प्रकरण, त्या दलित मुलीला अतिशय अत्याचार करून ते तिचं प्रेत जाळून पण टाकलं. ज्या हिंदुत्वाच्या मोठ्या मोठ्या वल्गना करतं ते सरकार, असं अपरात्री प्रेत जाळण्याची धर्मात तरी परवानगी आहे? तिच्या घरच्यांना बाहेरून कडी घालून, म्हणजे तो व्हिडिओज इतका भयंकर आहे, तिच्या भावाचा सगळ्यांनी बघितला असेल तर. म्हणजे ते बोलत होते की बाहेर काहीतरी आग लागली, जळते, बहुतेक हिला तर जाळत नाहीयेत. म्हणजे अंगावर काटा येणारी ही घटना आहे की त्यांच्या समोर हे सगळं होतंय आणि त्यांना कडी घालून त्यांचे मोबाईल हिसकावून पोलीस या सगळ्यात सहभागी. उन्नावची घटना, हे तर एखादा फिल्म, म्हणजे आपल्याला वाटतं फिल्मी असा शब्द आपण वापरतो, पण फिल्मी काही राहिलंच नाहीये. सगळं प्रत्यक्षातही होऊ शकतं. परत केस झाल्यानंतर, त्याला जेल झाल्यानंतर तिच्या अंगावर ट्रक टाकण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये तिच्या 2 काकी गेल्या. म्हणजे हे खरं किती भयानक आहे. कुठल्याही स्वतंत्र देशामध्ये, लोकशाही देशामध्ये अशा घटना होतील यावर विश्वास आपण ठेवू शकतो? आदिवासी भागामध्ये पण पूर्वी होत नसत बलात्काराचे केसेस, फारच रेअर, तर तिथे पण त्या इतक्या वाढलेल्या आहेत. म्हणजे एकूणच पुरुषी अहंकार याला खत पाणी घातलं जात आहे. आणि दुसरं म्हणजे असे अत्याचार झाल्यानंतर कारवाई जी होत नाही, धर्म बघितला जातो, जात बघितल्या जाते, दोघांची पण, अत्याचार पीडितेची पण आणि अत्याचार करणाऱ्याची पण, पक्ष बघितला जातो. त्यानंतर ठरतं की कोणी बाजू घ्यायची. एकाची बाजू सरकारने घेतली की दुसऱ्याची बाजू विरोधी पक्ष. हे इतकं भयंकर आहे. बलात्कार हा बलात्कार आहे. त्या महिलेवर मग ती कुठल्याही जाती धर्माची, पक्षाची, विचारसरणीची असो, हा प्रश्न पूर्वी अंडरकरंट्स होते, पण इतक्या उघडपणे आसिफावर झाला तर ती काय मुस्लिम होती म्हणून तिचं तुम्ही हे करताय, असा विरोधकांवर आरोप. आणि प्रत्यक्ष बलात्कार करणारे आणि त्यांना पाठिंबा देणारे सरकारातले लोक रस्त्यावर उतरतात, मोर्चे काढतात की यांना सोडा. हे किती भयंकर आहे. उरणची जी घटना घडली त्याच्यामध्ये ज्याने तो खून केला तो मुस्लिम होता. ते म्हटल्याबरोबर लगेच हे लव्ह जिहाद आहे वगैरे पसरवण्याचा प्रयत्न केला. जनवादी महिला संघटनेने वेळेवर हस्तक्षेप केला आणि तिथे सगळी परिस्थिती आटोक्यात आणली की लगेच लव्ह जिहाद वगैरे म्हणू नका, काय प्रकरण आहे ते तपासा. नंतर काय झालं ते उघडकीला आलं, वैयक्तिक प्रकरण होतं. मग ती मुलगी दलित आहे कळलं, मग दलित पक्ष सगळे आले. म्हणजे तुमच्या जातीची, तुमच्या धर्माची ती मुलगी असेल तरच तुम्ही त्यात उतरणार, तुमच्या राजकीय विचारसरणीला मानणारी असेल तरच तुम्ही त्यात उतरणार. मग सुरक्षितता कशी मिळणार? मग असुरक्षितता वाढतच जाणार ना. कारण हे
कृत्य करणाऱ्याला ही हिंमत येते की मी जर असं केलं तर माझ्या मागे माझ्या जातीची लोक आहेत. आता हा जो कर्मचारी होता बदलापुरातला, ती शाळा भाजप आणि संघाच्या वतीने चालवण्यात येणारी, म्हणजे त्यांच्या लोकांची. त्यामुळे त्यांची दादागिरी, ते सध्या सत्तेत आहेत. त्यालाही माहिती होतं की पोलीस काय आपलं आपलं वाकडं करणार किंवा संस्था कसं आपलं नाव खराब होऊ देणार. याला जर योग्य पद्धतीने शिक्षा झाली नाही किंवा यापूर्वीच्या प्रकरणात जर ती झाली असती, कुठेतरी म्हणजे कुठेतरी धाक असतो की नाही, धाक बसतो की नाही, भीती वाटते की नाही अपराध करण्यापूर्वी, ती आता भीतीच वाटेनाशी झालीये. ते झाल्याबरोबर तसंच प्रकरण पुण्यात घडलं. याचा अर्थ काय? मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की त्यानंतर जो उद्रेक झाला तो राजकीय हेतूने प्रेरित झालाय. बदलापूरच्या बाहेरचे लोक आणले गेले. अरे, संवेदनशीलता कुठे आहे मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची? जबाबदारी कोणाची आहे ही? पण हल्ली सरकारकडून लोकांच्या पण अपेक्षा अशा की यांचं काम फक्त आमदार खरेदी करणं, विकत घेणं, विकणं, आणि आता निवडणुका एकदमच डोक्याशी आल्या आहेत. त्याच्यामुळे त्याचे सगळे सेटिंग, आपल्या पक्षातले, दुसऱ्या पक्षातले, युतीमधले, मग पैसे वाटणं, लाडकी बहीण योजना. काय आता इतक्या रोज घटना घडतायत. महिला म्हणतायत लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये परत घ्या आणि सुरक्षित बहीण योजना आमच्यासाठी आणा. भयानक आहे पण खरं आहे ना. दिवसागणिक जर अत्याचार वाढतायत, राज्यकर्त्यांना त्याची चिंताच नाहीये. आणि मग हा बदलापुरात झाला तो उद्रेक होतो, तो अगदी स्पॉन्टेनियस होता. तो काही कोणी राजकीय पक्षांनी, संघटनांनी, कोणाचे बॅनर नव्हते, काही नव्हतं. लोक चिडली ज्यावेळी सॉरी केस घ्यायला पोलीस तयार नव्हते, मॅनेजमेंट नीट रिस्पॉन्स देत नव्हतं, त्यावेळी लोकांनी कायदा हातात घेतला. मग तो मॉब मेंटॅलिटी आहे. एकदा ते सगळे इतके चिडलेले नागरिक, बरोबर आहे, प्रत्येकाला आपल्या मुलींच्या सुरक्षिततेची काळजी नाहीये, मग ते कायदा हातात, मग ताबडतोब फाशी द्या, आत्ताच्या आत्ता फाशी द्या. मग लोक ह्या अशा मागण्या घेऊन टोकाला जातात, कायदा हातात घेतात. खरं फाशीची मागणी जनवादी महिला संघटना पण कधी करत नाही, कारण फाशी हा काही उपाय नाही. कायदे आहेत, त्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी होणं, कडक अंमलबजावणी होणं ही गरज आहे. हा एकच उपाय ही सगळी सुरक्षितता वाढवण्यावर, असुरक्षितता कमी करण्यावर आहे. पण ते कुठेच होताना दिसत नाहीये. शिवाय सुरुवातीला जर उद्रेक झाला ते आपण अंकिता म्हात्रे प्रकरणातही बघितलं. मोठा मोर्चा निघाला, उत्स्फूर्त मोर्चा नागरिकांचा निघाला, त्यानंतर मग त्या तिन्ही पुजाऱ्यांना अटक केली. पण अशा सगळ्या केसेसमध्ये काय होतं, सुरुवातीला जर समजा प्रसार माध्यम म्हणा किंवा लोकांमधून ही केस गाजली तर पटापट कारवाई होते. 1-2 महिने झाले की लोक पण थंडावतात. त्यानंतर या केसेसचं पुढे काय होतं ते कोणालाच कळत नाही. पण ह्याचा जर पाठपुरावा पोलिसांकडून, प्रशासनाकडून, सरकारकडून झाला आणि आरोपींना शिक्षा झाली तरच काही होऊ शकतं ना. हे कुठे होताना दिसत नाही. म्हणून आपल्यावर आज असा परिसंवाद घ्यायची वेळ आलेली आहे. फार भयंकर घटना घडतायत. दर 15-16 मिनिटाला एक बलात्कार, हे काय सुरक्षित, स्वतंत्र आणि लोकशाही देशाचं लक्षण आहे? आता त्याच्यावर पण बदलापूरची जी केस झाली त्याच्यावर इतकं विचित्र नॅरेटिव्ह शाळेची जी ती संस्था आहे त्या संस्थेचेच लोक असणार त्यांच्या मार्फत पसरवलं जात आहे की तो बलात्कार राहिला बाजूला आणि आम्ही कसे बरोबर, आमची कशी काहीही चूक झाली नाही, या पद्धतीने शाळेचं व्यवस्थापन बोलतंय. त्यांच्या पाठीशी कोणीतरी असल्याशिवाय हे होऊ शकत नाही ना. कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे लैंगिक कॉमेंट्स पण पास करणं हा अत्याचार समजला जातो. बहुतेक ठिकाणी महिला शांत राहून, गप्प राहून सहन करतात, कारण त्यांना भीती वाटते असं केलं तर एकतर आपल्याला कामावरनं काढतील, आपला बॉस आपल्याला त्रास देईल, शिवाय घरातून कामासाठी निघणं बंद होईल. शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये पण हेच चित्र आहे. मुली का बोलत नाहीत? आता अगदी लहान मुलींचं सोडा, त्यांना बिचाऱ्यांना कळतच नाही. पण साधारण 8वी-9वीच्या पुढच्या मुलींच्या कितीतरी केसेस आपल्याकडे येतात की त्यांना भीती वाटते ते झाल्याबरोबर घरी सांगायची, कारण घरचे म्हणणार आधी घरी बस, शाळा शिकायची काही गरज नाहीये. त्या भीतीतून शिक्षण तर घ्यायचंय, त्या भीतीतून, आणि सगळे आपल्याला बोलतील, तुलाच का त्रास झाला असं बोलतील, या भीतीतनं मुली बोलत नाहीत. त्याच्यासाठी म्हणून कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळ शोधून काढण्यासाठी, थांबवण्यासाठी विशाखा कमिट्यांचा प्रस्ताव सरकारचा होता. आता त्या विशाखा कमिट्यांचं काय होतं, बऱ्याच ठिकाणी तर त्या कमिट्याच नाहीयेत. म्हणजे जेव्हाही असं काही प्रकरण होतं आणि आपण चौकशीला जातो तेव्हा लक्षात येतं विशाखा कमिटीच नाहीये. असली तर ती कार्यरत नसते, कार्यरत असली तरी त्याचा हेड कोण, कंपनीचा किंवा कंपनीचा मालक किंवा तत्सम असा अधिकारी जो नक्कीच या प्रकरणात जो स्वतःच असतो.
त्यामुळे खटला चालवणारही तोच, निकाल देणारही तोच. महिला कशा जाणार? शाळेतल्या मुली हे सगळं घेऊन विशाखा कमिट्या शाळांच्या उपयोगी नाहीत. आता पुन्हा म्हणतायत विशाखा कमिट्या शाळांमध्ये बनवल्या पाहिजेत वगैरे, पण ते काम विशाखा कमिट्या करू शकत नाही. लहान मुलींकडून, मुलांकडून त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी जाणून घेणं हे एक टेक्निक आहे ना. ती मुलं काही मोठे मोठे लोक बोलत नाहीत, तर मुलींना बोलतं करणं सोपं नाही. त्यासाठी असलेली ती सखी सावित्री, ती तरी कुठे आहेत शाळांमध्ये? मुलांमध्ये झालेले बदल नक्कीच पालकांच्या लक्षात यायला हवे, यात काही शंकाच नाही. की मुलं चिडचिड करतायत का, शांत राहतायत का, हे सगळं बघणं पालकांची जबाबदारी आहे. पण हे कधीतरी मिस झालं तर ही शाळेची पण जबाबदारी आहे ना. तरच शाळेत गेल्यावर आपल्याला निर्धास्त होता येईल. मुलं पण यातून सुटले नाही, पण हे काहीही होत नाही. थोडे दिवस गोंधळ होतो आणि नंतर सगळं शांत झालं की त्या केसेस निघतात. पोक्सो सारखे कायदे असले तरी सुद्धा लोक सुटतात. म्हणजे पोक्सो लागला असताना जामिनावर सुटणारे आपण अपराधी बघतो, गुन्हेगार बघतो, लगेच दुसरा गुन्हा करायला ते तयार होणार नाहीत, किंवा हे सुटलेत बघून आणखीन 10 जण सोकावणार नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे सरकारनी, पोलिसांनी, सगळ्यांनीच गंभीरपणे बघण्याची गरज आहे आणि जनतेनी सावध होण्याची गरज आहे. हे जे बदलापुरात झालं हे निमित्त झालंय, किंवा हे एक ऐरणीवर आला हा प्रश्न, त्यामुळे आपल्या लक्षात येत आहे. पण प्रत्येक गावात, प्रत्येक एरियामध्ये, शहरामध्ये विशेषतः महिलांनी संघटित होण्याची एक संघटना, एक ग्रुप की जो असा वॉच डॉग सारखा, जो लक्ष ठेवेल की काय होतंय आपल्या एरियामध्ये, कोण त्रास देत आहे, मुलींना काय होतंय, शाळेतनं नेणारे आणणारे बसेस असतात, त्याच्यातले कर्मचारी असतात, बसमध्ये कितीतरी अत्याचार झाले आहेत, हे सगळं बघण्यासाठी महिलांच्या संघटना असणं, त्यांचे ग्रुप्स असणं, म्हणजे वॉच डॉग्स असणं हे फार गरजेचं आहे. आणि सरकारकडे तर आपली नक्कीच मागणी आहे की सरकारने तर हे सगळं प्रायोरिटीने केलं पाहिजे. नुसत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्या सवंग योजना काढतात आणि लाडकी बहीण, मग त्या बहिणीची सुरक्षितता, तिच्या मुलींची, भाच्यांची सुरक्षितता नाही तुम्हाला महत्वाची. या घटना घडल्यावर सुद्धा मुख्यमंत्री 1500 रुपये मिळाले का म्हणून माईक घेऊन विचारत सगळीकडे फिरत होते. किती भयंकर त्रास देणारी ही घटना आहे. उपमुख्यमंत्री तर दिल्लीला जाऊन बसलेत. आरोप प्रत्यारोप हेच सगळं चाललंय. यातनं मूळ संवेदनशीलता हरवते आणि मग असा कुठेतरी उद्रेक झाला की चुकीच्या मागण्या, फाशी द्या, आत्ताच्या आत्ता फाशी द्या. मग त्यांना उलट त्यांच्यावरच केसेस झाल्यात. पोलिसांनी लाठीचार्ज आंदोलकांवरच केला. म्हणजे बलात्कार झाला ज्या ठिकाणी, त्या ठिकाणच्या व्यवस्थापनेला धारेवर धरणं सोडून ज्यांनी आंदोलन केलं, आंदोलन करण्याचा अधिकार नाही या लोकांना. त्यांच्यावरच लाठीचार्ज, त्यांच्यावरच केसेस. आणि जेव्हा म्हणतात बाहेरून लोक आलेत, तर अटक झालेल्या सगळ्या लोकांची आयडेंटिटी आता पुढे आली आहे, सगळे बदलापुरातलेच आहेत. म्हणजे या घटनेचं गांभीर्य नाही लोकांना, सरकारला. हे खूप डिस्टर्ब करणारं आहे. त्या महिला पत्रकाराला ज्या पद्धतीने शिवसेना शिंदे गटाचे नेते बोलले की तू का इतकी वैतागते, जणू काही तुझ्यावरच बलात्कार झालाय असं तू करतेस, ही संवेदनशीलता आहे? हे बोलणं एका कुठल्याही नेत्याचं? भयानक आहे हे सगळं. ही असुरक्षितता आणि कमी करायची असेल किंवा सुरक्षितता वाढवायची असेल तर आता नागरिकांनीच योग्य पद्धतीने, खास करून महिलांनी संघटित होण्याची गरज आहे. त्याच्याशिवाय दुसरा या प्रश्नावर काहीही उपाय नाही. आपला दबाव गट जोपर्यंत तयार होत नाही, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये, शहरांमध्ये, गावांमध्ये जोपर्यंत हा दबाव गट आणि हा असा गट इथे आहे, तो आपल्यावर लक्ष ठेवून आहे आणि काही जर झालं तर योग्य पद्धतीने, कायदेशीर पद्धतीने ते आपल्याला बुक करतील, आपल्यावर कारवाई करतील, हा एक असा एक विश्वास मुलींना पण, महिलांना पण आणि हा धाक गुन्हेगारांना पण बसला पाहिजे. तरच यातनं काही होऊ शकतं. नाहीतर प्रत्येक वेळी जसं निर्भया केस झाली, त्यानंतर कायदे कडक झाले, पोक्सो पण आला, अल्पवयीन, भयंकर कडक कायदा आहे तो पोक्सो, पण मग नियमातनं पळवाटा. तर आपण बघितलं कुस्तीगीर महिलांच्या केसमध्ये क्लिअर कट पोक्सोची केस होती आणि तो जो खासदार आहे ब्रिजभूषण सिंग, तो लगेच अरेस्ट झाला असता. पण पोलिसांनी पण चालढकल केली केस करण्यात. जोपर्यंत ती मुलगी 18 वर्षाची होत नाही, ती कुस्तीगीर महिला, तोपर्यंत चालढकल केली. किती भयंकर प्रकरण आहे हे. या जर मोठ्या, म्हणजे इतक्या सुप्रसिद्ध मेडल आणणाऱ्या मुलींचं हे होतंय,
तर सामान्य मुलींची काय कथा, गरीब घरातल्या मुलींची, पाड्यांवर, आदिवासी शाळांमध्ये, आश्रम शाळांमध्ये जाणाऱ्या मुलींची काय अवस्था असेल हे सांगण्यासाठी काही फार अभ्यास करण्याची गरज नाहीये. त्यामुळे मुद्दा फिरून फिरून सगळा एकच येतो की आपण दबाव आपला वाढवला पाहिजे सरकारवर आणि येत्या म्हणजे निवडणुकांमध्ये सुद्धा हे दाखवून दिलं पाहिजे की या सगळ्या गोष्टींनी आम्हाला फरक पडतो, मुलींना, महिलांना फरक पडतो. ज्यावेळी महिलांवर अत्याचार करणारे, त्यांच्यावर बलात्कार करून त्यांचा खून करण्याचा आरोप असलेले लोक सत्तेत बसलेले असतात, सरकारात असतात, मंत्री पदावर असतात, त्यावेळी मग फारशी अपेक्षा आपण मुलींच्या सुरक्षिततेची करू शकत नाही. त्यामुळे हे सगळं फार वाढतंय. याच्यावर आळा घालण्याचा प्रयत्न हा सगळ्याच प्रकारच्या प्रसार माध्यमातून सुद्धा हाच संदेश गेला पाहिजे की निर्भय सगळ्यांनीच बनायची गरज आहे. आणि मुलांना सगळे हेच सांगतायत की मुलांना, मुलींना कराटेचं प्रशिक्षण द्या, सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण द्या. हे सगळं तर ठीकच आहे, पण एवढं हे सफिशियंट नाही ना. प्रत्येक ठिकाणी हे पुरं पण पडू शकत नाही. मोठमोठे फ्लायओव्हर्स असतात, 1-1 किलोमीटर, 700-800 मीटरचे फ्लायओव्हर, ते एवढे रात्रीच्या वेळी चालताना किती आपल्यासारख्यांना भीती वाटते. अशा निर्जन ठिकाणी सर्रास बलात्कार होतात. त्यामुळे या सगळीकडेच सुरक्षा यंत्रणा वाढवण्याची, कॅमेरे बसवण्याची, त्या कॅमेऱ्यांवर ते सुरू आहेत की नाही बघायचे, त्याच्यावर लक्ष ठेवायचं. आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे मिसिंगची कंप्लेंट, एखादी मुलगी हरवल्याची कंप्लेंट होते, त्यानंतर 24 तास पोलीस वाट बघतात. त्या 24 तासात तिचं सगळं होत्याचं नव्हतं होऊन जातं. ही अंकिता म्हात्रे जी गेली, तिची हरवल्याची तक्रार दुपारी 12 वाजता झाली आणि रात्री तिचा खून, तिच्यावर बलात्कार आणि खून झाला. या मधल्या पोलीस स्टेशन पासून 5 मिनिटांच्या अंतरावर ते मंदिर. म्हणजे हे जर ताबडतोब झालं असतं, काहीतरी बदल कायद्यांमध्ये पण करून ते योग्य जे केलेले आहेत त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि ती होतेय की नाही हे बघणं नागरिकांचं, महिला संघटनांचं, नागरी संघटनांचं कर्तव्य आहे. ते त्यांनी बजावलं पाहिजे. हे जर आपण सगळीकडून केलं नाही तर परिस्थिती आटोक्याबाहेर जायला वेळ लागणार नाही, अराजकाची परिस्थिती यायला वेळ लागणार नाही. काहीसं तसंच होतंय. आणि त्यावर अत्याचार झाल्यानंतर राज्यकर्ते ज्या पद्धतीने त्यावर उत्तर देतात, ममता बॅनर्जींनी जे केलं ते भयंकर आहे. महिला मुख्यमंत्री असताना महिला सुरक्षित नाहीत आणि तुम्ही ताबडतोब कारवाई करत नाहीत. तुमच्या लोकांना तुम्ही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करता. बलात्कार हा असा गुन्हा आहे की जिथे पाठीशी घालता यावं अत्याचार करणाऱ्यांना. त्यामुळे पुन्हा पुन्हा ते म्हणतात ना, भाकरी का करपली न फिरवल्याने, आपण तिकडेच येतो सगळीकडे की कायदे तर आहेत, ते कायदे पण कडक आहेत, त्याची नीट अंमलबजावणी करा. कडक कायदे जिथे जिथे आवश्यकता वाटत असेल आणखी करा. सगळीकडे सुरक्षा योजना वाढवा आणि नुसत्या वाढवा नाही, त्याच्यावर नीट देखरेख करा, त्याचा उपयोग करून घ्या. आणि सगळीकडे, सगळ्या शाळांमध्ये, आस्थापनांमध्ये महिलांना, विशेषतः शाळांमध्ये गुड टच, बॅड टच हे सगळं जे समुपदेशन असतं ते त्या संस्थांकडून पण दिलं गेलं पाहिजे. बऱ्याच NGO त्यात काम करतात, बऱ्याच संघटना काम करतात, त्यांची मदत घेता येईल. त्यानंतर वस्त्या वस्त्यांमध्ये सुद्धा महिलांनी एकत्र येण्याची, संघटित होण्याची आणि सगळं लक्ष ठेवण्याची गरज आहे. जे अंकिता म्हात्रे केसमध्ये नंतर झालं की त्या एरियातल्या महिला सगळ्या एकत्र झाल्या आणि त्यांनी ते आंदोलन केलं. हे तरच होऊ शकतं जर असा तुमचा ग्रुप आहे, अशी तुमची संघटना आहे. तर अखिल भारतीय जनवादी महिला संघटना सुद्धा सुरुवातीपासून या बाबतीत अतिशय प्रयत्नशील आहे की असा गावात, वस्त्यांमध्ये अशा कमिट्या, ग्रुप्स असे केले पाहिजेत आणि सरकारला धारेवर धरलं पाहिजे. ही सध्या योग्य वेळ आहे. सध्या निवडणुका तोंडावर आहे, त्यामुळे सगळ्याच पक्षांना दाखवायचंय की आम्ही जनतेचे कैवारी आहोत. अशा वेळी तर फार, आणि ऐरणीवरही आलेला हा प्रश्न आहे, हा जर आता आपण घेतला नाही आणि याच्यावर काही सरकारने पण केलं नाही तर हिंमत वाढत जाणार आहे गुन्हेगारांची आणि गुन्हे पण वाढत जाणार आहे. पुढचा काळ आणखीन काय येईल, किती प्रकरणं बघावी लागतील, अंगावर शहारा आणणारा हा विचार आहे. आपल्या प्रत्येकाच्याच घरातल्या मुली, लेकी, सुना असुरक्षित आहेत. अशा वेळी लाडकी दोडकी न करता त्यांच्या सुरक्षांवरचे उपाय वाढवण्याची, त्याच्यावर खर्च करण्याची सुद्धा साधी मनोधैर्य योजना आणली होती महाराष्ट्र सरकारनी. अल्पवयीन मुलींवर झालेल्या जर बलात्कार झाला तर तिला तिच्या आयुष्याचं काहीतरी पायावर उभं राहण्यासाठी म्हणून कर्ज देण्याची. त्यात कर्जच दिल्या गेली नाहीत. सिद्ध करायलाच वेळ लागतो बलात्कार झालाय, मग ती योजना भासणात गुंडाळली जाते. त्याच्यावर खर्च झाला नाही की सरकार पुढच्या बजेटमध्ये आणखी खर्च कमी करतं की गेल्या वेळेला हा खर्च झालाच नाही, खर्च करायचाच नाही, मग म्हणायचं झाला नाही म्हणून आम्ही आणखी बजेट कमी करतो.
असल्या सगळ्या पळवाटा न शोधता महिलांवर होणारा अत्याचार हा कुठल्याही जात, धर्म, राजकीय पक्ष, विचारसरणीच्या वर जाऊन एका लोकशाही सुसंस्कृत देशाला लागलेला डाग आहे असं समजून जोपर्यंत त्याच्याकडे सगळे लक्ष देत नाहीत, तशी कारवाई करत नाहीत, जनता तसा आग्रह धरत नाही, तोपर्यंत ही अशी प्रकरणं वाढतच जाणार. त्यामुळे ती सुरक्षितता वाढवायची असेल तर लोकांनी एकत्र येणं, संघटित होणं आणि आवाज उठवणं हा एकच उपाय. एवढंच मला सांगायचंय. काही आणखीन प्रश्न असतील सुदेश तर विचारा. ओके, आता प्रश्नोत्तराचं सेशन सुरू करूया. काही प्रश्न असतील तर अनम्यूट करा आणि विचारा. किंवा चर्चेमध्ये काय ऍड करायचं असेल तर आपण ऍड पण करू शकतो. अनम्यूट करा आणि विचारा. कॉम्रेड, हा विचारा. हॅलो, आवाज येतोय का? हा येतोय. हॅलो, हा येतोय, आवाज येतोय, विचारा. हा येतोय, बोला की. हा येतोय आवाज. माझा एक प्रश्न आहे आणि ते अतिशय महत्वाचं आहे. आता जी घटना घडली, समजा आता काही वर्षापूर्वी हैदराबादला एक घटना घडली होती. प्रियंका म्हणून तिच्यावर बलात्कार वगैरे करून तिला जाळून टाकलं होतं. तर पोलिसांनी काय केलं होतं, काही लोकांना पकडून त्याचं एन्काउंटर केलं. ते दोषी आहेत नाही आहेत त्याच्याबद्दल कसल्याही प्रकारचे त्यांनी काही हे केलं नाही. ते लोकांचा एक इन्स्टंट जस्टिस जो प्रकार आहे तो घडला होता. आज ज्यावेळेस ह्या घटना घडतायत त्यावेळेस बऱ्याच पोस्ट अशा येतात की अशा प्रकारचे इन्स्टंट जस्टिस पाहिजे. म्हणजे आपण न्याय करतोय का कोणावर अन्याय करतोय हा एक महत्त्वाचा प्रश्नच आहे. परंतु हे कितपत चांगली गोष्ट आहे समाजासाठी की लोकांमध्ये ही भावना अशी खूप मोठ्या प्रमाणात फोफावते किंवा कुठं अशा प्रकारचे अत्याचार झाले, बलात्कार झाले तर व्हायलाच नाही पाहिजे. कठोर कायदे असले पाहिजेत, हे झाले पाहिजेत. पण इन्स्टंट जस्टिसचा जो प्रकार घडतोय की तात्काळ त्याला फाशी द्या, हे करा ते करा, तिथं राज्य सरकार किंवा राज्य व्यवस्था म्हणून ह्यांचं कितपत अपयश आहे किंवा समाज व्यवस्था म्हणून ते आपलं अपयश कितपत आहे. आणि कारण शेवटी ह्या घटना जर रोखायच्या असतील तर इन्स्टंट जस्टिस टाईप फाशी देणं किंवा एन्काउंटर करणं हे कायमस्वरूपी उत्तर असू शकत नाही. हे सगळ्यांना माहिती, काही लोकांना माहितीही नसेल. या बाबतीत तुम्ही काय सांगाल? ह्याच्यामध्ये समाज व्यवस्था म्हणून किंवा राज्य व्यवस्था म्हणून ह्यांचं काय? जसं की अरिस्टॉटल जसं म्हणतो की ज्या लायकीचे जनता असते त्या लायकीचे राज्यकर्ते आपल्याला भेटत असतात. तर ह्या बाबतीत आपण काय सांगू शकाल? सुदेश, एकदम आवाज नाही येत. हा बंद होता. एकदम द्यायची सगळ्याची उत्तरं की एक एक प्रश्न येऊ दे, एक एक प्रश्नाचं मला वाटतं आपण एकदा सगळे प्रश्न घेऊया आणि मग तुम्ही सविस्तर बोला. अजून कोणाचा प्रश्न विचारा. अस्मिता मॅडम हात वर केला. हॅलो, हा कविता विचार. हा, मला एक अजून प्रश्न पडलाय की सध्या आता त्यांनी जे निर्देश काढलेले आहेत की सगळ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, पुन्हा तक्रार पेटी लावा, ह्या गोष्टी आधीपासूनच होत्या. आता नव्याने निर्देश काढणं किंवा त्याच्यावरती वॉच ठेवणं किंवा ज्या सगळ्या शाळा आहेत, म्हणजे मी बघते की यांनी सांगण्याच्या अगोदर आमच्या जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये ह्या गोष्टी आम्ही ऑलरेडी वर्कआउट करायला घेतलेल्या आहेत. पण जेव्हा अशा घटना ग्रामीण पट्ट्यामध्ये किंवा इतर ठिकाणी घडतात आहे किंवा असेही निर्देश म्हणजे पाहायला मिळाले की 3री-4थीच्या मुलींच्या बाबतीत छेडछाडीचे किंवा ज्यावेळेस पोलीस स्टेशनला अशा घटना जातात तिथली यंत्रणा किती चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट होत असते हे मी जास्त जवळून पाहिलेलं आहे. म्हणजे स्वतः काही प्रकरणं हाताळत असताना, ते गुन्हे नोंदवत असताना किंवा मग गावातल्या काही मुलींच्या बाबतीत अशा गोष्टी घडत असताना ज्यावेळेस पोलीस यंत्रणा जोपर्यंत कोणी
सक्षमपणे ज्याला कायदे माहीत नाहीयेत किंवा ज्याला बोलता येतंय ती व्यक्ती सोबत असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नसतात. मी एक जास्त ऑब्झर्वेशन केलंय. माझा प्रश्न असा आहे या सगळ्यासोबत की गुन्हे म्हणजे कायदा आहे, गुन्हेगाराला शिक्षा आहेत, पण मग ते ज्या प्रक्रियेतून जातात, जिथे नोंदविले जातात, त्या नोंदीची किंवा त्या प्रक्रियेचा ज्याला माहित नाहीये तो भाग नाहीये का, किंवा त्याला न्याय नाही मिळाला पाहिजे का, हा एक माझा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न याच्याशी निगडीत असा आहे की अगोदर यांनी जे विचारलं की फाशी शिक्षा किंवा हे सगळं, तर मला अजून एक म्हणजे मला पूर्ण प्रकरण माहिती नव्हतं, ते सगळं शोधत तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अजून दिसली. त्यांच्या घरातली एक आजी होती, तो गुन्हेगार आहे, जो आरोपी आहे, त्याच्या आजीने काही त्याला सांगितलं नाही ना की तू ह्या गोष्टी जाऊन कर. त्या गावातल्या लोकांनी त्या आजीला मारझोड केली आहे. मग हे माणुसकीला किंवा त्याच्या कुटुंबाचं घराची पूर्ण दुरावस्था केली आहे, हे कितपत योग्य? हे दोन प्रश्न माझे निगडीत आहेत. एक प्रश्न प्रशासकीय व्यवस्थेतला जो गुन्हे नोंदवण्याचा प्रकार आहे त्याच्याशी, आणि दुसरा की त्याच्या फॅमिली त्या प्रवृत्त नाही केलेलं पण त्याच्या फॅमिली सोबत आज जे घडलेलं आहे त्याच्याशी आपण ते आपण कसं बघतो, हा प्रश्न आहे. ओके, पुढचा प्रश्न. हॅलो. हा, हॅलो. बोला मॅडम. हा, तर मला असा प्रश्न विचारायचा होता की म्हणजे मी आता या अनुषंगाने एक 2-3 लेख वाचले, तर त्याच्यामध्ये असं होतं की स्त्रियांनी स्वतःची हे करायला पाहिजे, म्हणजे सुरक्षा करायला पाहिजे. ज्याच्यामध्ये सांगितलं होतं तू दुर्गा, तू काली वगैरे वगैरे, असं या अनुषंगाने ते लेख होते. तर मला असं म्हणायचं की ठीक आहे, आपण सक्षम आहे, स्त्रिया ते प्रत्युत्तर देतील किंवा सगळ्या गोष्टी करतील, पण जेव्हा लहान मुलींच्या वरती म्हणजे आपण गुड टच बॅड टच सारख्या ऍक्टिव्हिटीज राबवतो, त्यांना शिकवतो की तुम्हाला हे कळलं पाहिजे वगैरे आणि त्यातनं कसं वाचायचं. पण आता जर 4 वर्षाची मुलगी आहे तर तिची ताकद किती आहे एखाद्याला विरोध करण्याची, एखाद्या पुरुषाला विरोध करण्याची. तर मग हे जे ऍक्टिव्हिटीज आहेत ना, गुड टच बॅड टच, तशा ऍक्टिव्हिटीज तरुण वयातल्या मुलांना किंवा इतर म्हणजे पुरुषांना ह्या अशा ऍक्टिव्हिटीज का नाही डिझाईन केल्या जात? कारण आपण जे विचार करतो ना ते फक्त एका बाजूने विचार करतो. म्हणजे मुलींनी मुलींचं संरक्षण करायचंय किंवा तुम्हीच तुमचा डिफेन्स करा, हे करा, ते करा, हे ठीक आहे, पण मग समोरच्याला पण ही गोष्ट कळली पाहिजे ना. तर ह्याच्यासाठी काय ऍक्टिव्हिटीज करता येतील का? ओके, निलिमा मॅडम. हॅलो, आवाज येतोय? हा, आवाज विचार. येतोय का? हो हो, येतोय. नमस्कार, मी निलिमा जाधव बोलते मॅडम. तर म्हणजे मला असं जाणवलं मागच्या काही वर्षांमध्ये की आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम आहे. जेव्हा विज्ञानाच्या विषयामध्ये म्हणजे विज्ञानात जेव्हा स्त्री पुरुष काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे त्यांच्या लैंगिक अवयवांविषयी किंवा जी आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्याविषयी जेव्हा माहिती द्यायची वेळ येते शिक्षकांनी, तेव्हा एकतर त्या क्लासला मुलांना बसवलं जातं किंवा मुलींना बसवलं जातं, किंवा तो पाठ म्हणजे शिकवलाच जात नाही शाळेमध्ये. तर ह्यातनं मुलांची जी उत्सुकता असते किंवा मुलींची, मग ही वाढून ते नको त्या गोष्टींच्या आहारी जाऊन किंवा चुकीच्या माध्यमातून माहिती मिळवून चुकीच्या मार्गाने जातात. म्हणजे आजही मला काही वयात येणाऱ्या मुली किंवा विचारतात असं कॉलेजला जाणाऱ्या मुली की हे असं कसं, ते तसं कसं, आणि ते म्हणतात शी बाई असं म्हणतात, म्हणजे त्याविषयी बोलायला गेलं तर ह्याविषयी आपण काय करू शकतो, आणि शासनाने जर ह्याच्याविषयी व्यवस्थित कार्यक्रम राबवला तर ह्याच्यात बदल होऊ शकतो असं मला वाटतं. तर म्हणजे मला तुमचं मत हवंय ह्याविषयी. ओके,
मला वाटतं आता आपण अजून एक प्रश्न आहे, वेदवती किल्लेदार, प्रश्न विचारा. मी प्रश्न असं नाही विचारत. हॅलो, मी हा वेदवती बोला. किल्लेदार. हा बोला मॅडम. हॅलो. हा बोला, आवाज येतोय. तर तर काही काळापूर्वी म्हणजे आता सुद्धा तर शाळांच्या मध्ये लोकसंख्या शिक्षण आणि किशोरावस्था आणि जीवन कौशल्य ह्याच्याबद्दल मुलांच्या मध्ये जी समज आहे ती वाढवायसाठी काही काळ काम झालं शाळांच्या मध्ये, आणि मधल्या काळामध्ये ते बंद झालं. आता निलिमा मॅडम म्हटल्या तशा प्रकारे मुलांच्या मधलं जे काय संकुचितपणा आहे तो जर कमी व्हायचा झाला तर त्यांच्यात लैंगिकतेबद्दलची जी मोकळीक आहे ती मोकळीक निर्माण व्हायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये लैंगिक शिक्षण असणं अभ्यासक्रमामध्ये हे गरजेचं आहे. तरच मुलांच्या मध्ये निखळता येऊ शकते. म्हणजे मला ह्याला जोडून बोलायचं होतं म्हणून मी मध्येच बोलले. थँक्यू. ओके ओके मॅडम. मला वाटतं आता उत्तर घेऊया आपण. ठीक आहे. जेवतो. ठीक आहे. आपल्या चर्चेला सुसंगत साधारण असंच इन्स्टंट जस्टिसचीच होती. हैदराबाद तरच आहे, त्यांनी पोलिसांनी ताबडतोब एन्काउंटर केलं की आपलं पण काही बाहेर येऊ नये तपासातली ढिलाई किंवा चुकीच्या लोकांना अटक केली असेल म्हणून, आणि त्याची रिएक्शन नंतर लोकांनी पोलिसांना पेढे भरवले. असं बदलापुरात पण जे झालं, शाळा घ्यायला तक्रार करायला तयार नाही, पोलीस घ्यायला तयार नाहीत, आणि त्या लहान कोवळ्या मुली आणि अशा आपल्या सगळ्यांच्याच मुली आहेत. आपण काय करायचं आता? पोलीस ऐकत नाही, शाळा ऐकत नाही, त्यामुळे नाईलाजानी किंवा घायकुतीला येऊन संतापून झालेला तो उद्रेक आहे. असा उद्रेक होतो त्यावेळी मॉब नसतं, भडक मागण्या वेधून घेतल्या जाईल अशा प्रकारच्याच मागण्या केल्या जातात. म्हणजे याला काय म्हणता येईल, लोकप्रिय नाही म्हणायचं, पण अशी इन्स्टंट मागणी असते की जी वाटतं की हा फाशी दिला की प्रश्न सुटला ना. त्यामुळे लोकांना की फाशी देणं हाच उपाय आहे, लगेच काय करायचं आणि आमच्या समोर द्या, आत्ताच्या आत्ता द्या, म्हणजे बाकी लोक बघू शकतील. तर ही चीड असते, राग व्यक्त करण्याचा तो एक प्रकार आहे. तिथपर्यंत आपण त्यावेळी येतो ज्यावेळी बाकी सगळ्या यंत्रणा कुचकामाच्या योग्य ठिकाणी आपल्याला योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यावेळी लोक काय करणार? हे आपण आज काल फक्त लैंगिक अत्याचाराबाबतीत बोलतोय, पण आपण आता आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये बघितलं, श्रीलंकेत काय झालं, बांगलादेशात काय झालं. लोक चिडली, प्रश्न पराकोटीला गेले, उत्तरं मिळत नाहीयेत, उत्तरं देण्याची प्रशासनाची सरकारची तयारी नाहीये म्हटल्यावर ते उचललेलं पाऊल असतं ते चुकीचंच असतं. हे समाजाचं त्याच्यापेक्षा राज्यकर्त्यांचं जास्त अपयश आहे असं मला वाटतं. हे तर उघडच आहे आणि हे चूक आहे, यात काहीच शंका नाही. अशा प्रकारच्या मागण्याही चूक आहेत, त्यांनी प्रश्न सुटत नाही. विशेषतः अल्पवयीन मुलींच्या बाबतीत तर फाशीची मागणी ही इतकी चुकीची ठरते, नातेवाईकांमधनं, शेजारी कडनं शिक्षणासाठी किंवा नोकरी बाहेर जात नाहीत, त्या आसपासच्याच परिसरात असतात. अशा वेळी फाशी जर त्यांना फाशी तर घरातल्याच एखाद्या व्यक्तीने, काका मामा कोणी हे काम केलं असेल, शेजाऱ्यांनी केलं असेल आणि त्याला फाशी होणार असेल तर तक्रारीच मुळात कमी नाही का होणार? कोण हिंमत करेल आणि कोण करू देईल? एका जर मुलीवर, घरातल्या छोट्या मुलीवर असा अत्याचार झाला, तिच्या काका मामाने केला असेल तर तिची आई जाऊ शकेल पोलीस स्टेशनला, घरचे जाऊ देतील. त्यामुळे हा उपाय नाहीये. जे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी करावी हीच आपली मागणी आहे. इन्स्टंट जस्टिसची वेळच येऊ नये. ती वेळ का येते हा मुद्दा आहे. त्यानंतर कविता ह्या सगळे निर्देश आहेत पण ते पाळले जात नाही. जे मी कायद्याचं म्हटलं, कायदे आहेत त्याची अंमलबजावणीच होत नाही. म्हणजे असे लहान मुलींवर किंवा गरीब गावातल्या अशा मुलींवर अत्याचार झाल्यावर त्या जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातात
सर्रास सगळ्यांना अनुभव येतो. महिला संघटनेचा तर हा रोजचा अनुभव आहे की पोलीस तक्रार घेत नाहीत. एक तर तक्रार, काही ठिकाणी पोलीस फार चांगला म्हणजे त्यांचा सेव्हियर असल्याचा आव आणून म्हणतात तू तक्रार करशील, तो मोठा आहे, त्याच्या मागे पैसा आहे, अमुक आहे, तो त्याच्या मागे पार्टी आहे, त्याला होणार काहीच नाही, तो सुटणार, तो आणखी त्रास देईल तुमच्या मुलीला किंवा तुमच्या बहिणीला देईल. म्हणजे ज्या पोलिसांनी रक्षण करायचं, हमी घ्यायची रक्षणाची, तेच घाबरवतात की तू तक्रार करू नको. अशा वेळी चार महिला असं कोणी शिवाय पोलीस तक्रार घेतच नाही. त्यासाठीच मी जे म्हणाले, गावागावात वस्त्यांमध्ये असे गट, अशा संघटना असणं फार आवश्यक आहे. की संघटनेचं प्रतिनिधी मंडळ गेलं तर त्यांना नाकारता येत नाही, दखल घ्यावीच. त्यामुळे कविता, याचं पण उत्तर तेच आहे. प्रत्येक ठिकाणी काही असू नाही शकत एखादी की जी हिमतीने घेऊन जाईल. हे काम संघटितरित्याच होऊ शकतं. तिसरा प्रश्न होता की मुलांसाठी ट्रेनिंग का नाही. खरं मुलींसाठी पण ना दोघांनाही हे ट्रेनिंग मिळालं पाहिजे. गुड टच बॅड टच कळला पाहिजे. मुलींचा महिलांचा आदर राखणं त्यांना कळलं पाहिजे. आणि आपण पुरुष म्हणजे कोणी वरचढ आहोत मुलींपेक्षा, ही लहानपणापासूनचीच, म्हणजे हा सामाजिक प्रश्न आहेच आहे. ही जाणीव घरातनंच, आपल्या घरात कशी वागणूक आपल्या आईला, आपल्या मावशीला, आजीला, काकूला मिळते, त्यावर हे खूपच अवलंबून आहे. ती मुलं कशा पद्धतीने डेव्हलप होतात. त्यामुळे हे ट्रेनिंग त्यांनाही मिळणं गरजेचं आहे. शाळेत तर मिळणं अतिशय गरजेचं आहे. आजकाल काही शाळांमध्ये प्रामाणिकपणे हा प्रयत्न होतो. एकत्र दिलं पाहिजे हे आयडियल म्हणून ठीक आहे, पण अशी परिस्थिती आपल्याकडे अजून तरी नाहीये. मुलींना संकोच असतो, गोंधळ असतो. बरेचदा मग मुलं टवाळ्या करतात, चिडवतात, म्हणूनही त्यांना त्या ठिकाणची परिस्थिती बघून पण मुलांना सुद्धा ते ट्रेनिंग तेवढंच देण्याची गरज आहे. आणि मुलींना आपल्या सगळ्यांच्या लहानपणी, आमच्या वगैरे तर फार संकोच असायचा घरात पण विचारणं. आज त्या मानाने परिस्थिती काही ठिकाणी शहरी भागांमध्ये, काही ठिकाणी बदलली आहे, सरसकट नाही, पण तरी सुद्धा शाळेतून अधिकृतपणे ही माहिती मिळणं. आणि जसं नंतर सांगितलं की मुलींना घृणा वाटते, खराब वाटतं आपल्या शरीराबद्दल किंवा आपल्यात होणाऱ्या बदलांबद्दल, आणि मुलांना त्याच्याबद्दल एक नको अशी क्युरिओसिटी असते. तर हे सगळ्याला उपाय प्रॉपर ट्रेनिंग शिक्षकांकडून करणं, योग्य पद्धतीने योग्य वेळी करणं. नाहीतर पूर्वी तरी कुठून तरी पुस्तकं मिळवून कोणाच्या तरी सांगीव माहितीवर कळायचं, पण आता तर सगळं फिंगर टच म्हणतो, अक्षरशः बोटावर अवेलेबल आहे त्यांना. चुकीची माहिती पण मिळू शकते, ते सगळ्यात घातक आहे. बरेचसे गुन्हे हे तशाच प्रकारे होतात चुकीची माहिती मिळाल्यामुळे. आणि आपण मुलींपेक्षा वरचढ आहोत, आपण प्रपोज केलेला मुलगी नाही कशी म्हणते, या अधिकारातून झालेले गुन्हे असतात. प्रतिष्ठेपायी होणाऱ्या गुन्ह्यांचा पण आपण याच्यात बोललो नाही, कारण आपला विषय लिमिटेड होता. पण आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह होतात आणि मग कुटुंबाची प्रतिष्ठा त्यात जाते. हे भयंकर आहे. आणि अशा वेळी बहुतेक वेळा तरी मुलीलाच मारलं जातं, त्या मुलीवरच अटॅक होतो किंवा मुलावरही झालेला चूकच आहे. ह्या सगळ्यासाठी याची गरज तर आहेच, समुपदेशनाची गरज आहे, पण त्याच्याबरोबर कायदे कडक आणि त्याची अंमलबजावणी हे तेवढंच महत्वाचं आहे. कारण याला लिमिटेशन्स आहेत. आपण कितीही जरी ठरवलं शाळा कॉलेजेसमध्ये हे सगळं ट्रेनिंग द्यावं, वस्त्यांमध्ये द्यावं, आश्रमशाळांमध्ये द्यावं, याला लिमिटेशन्स आहेत. हे सरसकट सगळ्यांना मिळू शकत नाही, पण हे सगळं वागणं चूक आहे, हे करणं चूक आहे. असं केलं तर कायद्याने कठोरात कठोर शिक्षा होते. आपला देश असा आहे, सध्या तरी या अवस्थेत आहे की बिल्किस बानूवर 11 जणांनी तिच्या गावातल्याच बलात्कार केला. कशी ती केस लढली आपल्याला माहितीये, किती कठीण तिला झालं असणार गुजरातमध्ये राहून. मुंबईमध्ये तो खटला वर्ग झाल्यावर 1 वर्षामध्ये तिला 10 घरं बदलावी लागली, इतका तिचा पाठलाग चालू होता. त्यानंतर मोठ्या प्रयत्नाने यश आलं. त्या सगळ्यांना पुरावे तर होतेच सगळे, त्या सगळ्यांना अटक झाली. म्हणजे एका 3 महिन्याच्या गर्भवती महिलेवर तुम्ही, गावातली लोक, म्हणजे ती सांगते ते इतकं भयंकर आहे की भाईजान म्हणत होती ती, कारण रोजचे गावातले ओळखीचे लोक, रोजचे भेटीगाठी होणारे, भाईजान ऐसा मत करो असं ती बोलत होती. त्या गुन्हेगारांना 15 ऑगस्टला एकीकडे पंतप्रधान भाषण करतात महिलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि एक्झॅक्टली त्याच वेळी गुजरात कोर्ट सोडून देतात. आणि सोडलंच नाही तर जेलच्या बाहेर येताना त्यांचं स्वागत होतं.
मिठाया वाटल्या जातात, हारतुरे त्यांना घातले जातात. कुठला संदेश तुम्ही यातनं देताय लोकांना किंवा गुन्हेगारांना? तुम्ही काही करा, जर तुम्ही आमच्या विचारसरणीचे असाल, आमच्या पक्षाचे असाल, तर आम्ही तुम्हाला वाचवायला समर्थ आहोत, हा संदेश जात नाही का? त्यामुळे आपण हे तर मार्ग आहेतच. समाजाने कन्स्ट्रक्टिव्ह कामं केली पाहिजेत, मुला मुलींना समजावलं पाहिजे हे सगळं, पण याचबरोबर कायद्याचा धाक, योग्य पद्धतीने कायदा चालेल आणि आम्ही जर गेलो कायद्यापर्यंत तर कायदा आम्हाला न्याय देईल, हा लोकांमधला विश्वास, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण अशा प्रकारचे गुन्हे होतात आणि जेव्हा मुली किंवा महिला पोलीस स्टेशनला जातात ती गंमत नसते. तो स्वतःशीच एक अतिशय झगडा करून ती मुलगी त्या स्टेजपर्यंत पोहोचली असते. आपल्याला माहितीये 100 गुन्ह्यांमधले 50 गुन्हे बाहेर येत नाहीत, पोलीस स्टेशन पर्यंत जात नाहीत. कारण आपल्या समाजात असा काही गुन्हा घडला तर त्या मुलीचीच चूक समजली जाते, तिलाच गिल्टी वाटतं, आपणच काहीतरी चुकलोय असं वाटतं. त्यामुळे मुळात गुन्हे नोंद होण्याचंच प्रमाण कमी असतं. पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याचं, गेल्यावर नोंद होण्याचं, नोंद झाल्यावर वेळेत तपास होण्याचं, तपास झाल्यावर पुराव्याअभावी सुटून येऊन शिक्षा होण्याचं प्रमाण आपल्याकडे 5 ते 6% आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता ज्या काही घटना घडलेल्या आहेत हे हिमनगाचं एक टोक आहे. या लाईमलाईट मध्ये आलेल्या घटना आहेत. हजारो घटना याच्या शिवाय अशा आहेत ज्या पोलीस स्टेशन पर्यंत गेलेल्याच नाहीत किंवा गेल्या तर त्याचं पुढे काही झालेलं नाही. त्यामुळे हे सगळं एकत्र आहे, असं एक गुन्ह्याचा प्रकार म्हणून याच्याकडे बघता येत नाही. सरसकटच जी गुन्हेगारी वाढते, बेकारी वाढते, विकृतता वाढते, त्यातनं हे निर्माण झालेले समज अपसमज आणि ना कुठेतरी ते फ्रस्ट्रेशन काढण्याचं हे सगळे प्रकार आहेत. आणि ह्या गुन्हेगारी वृत्तीला आळा घालू शकत नाही सरकार, ही खात्री आहे. त्यामुळे आपण विचारलेले हे सगळे प्रश्न याच्याशी संबंधित आहेत. सगळीकडे सीसीटीव्ही, तक्रार पेट्या हे ते तर असलंच पाहिजे. मुलींना वारंवार विचारणं, शिक्षकांनी पण मुलांमध्ये होत असलेले बदल बारकाईने बघणं, पालकांनी ते बघणं आणि ते झाल्यावर अशी यंत्रणा असणं, असे पोलीस स्टेशन असणं की जिथे गेल्यावर आपल्या तक्रारींची दखल घेतल्या जाऊ शकते. नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये इतका वेळ बसवून ठेवतात, पोलीसच इतके वेडेवाकडे प्रश्न विचारतात, तिथल्या महिला पोलीस सुद्धा तुम्हाला नीट भाषेत बोलत नाही म्हटल्यावर कोणाची हिंमत होत नाही. हिमतीने गेलेल्या मुली सुद्धा माघारी येतात, हे आपल्याला माहितीये. नंतर आपलं वयान बदलतात, आपण झालेलं त्यांच्यावर आलेल्या दबावामुळे बदलतात. त्यामुळे हे सगळं असं एक विशेष सर्कल आहे. यातनं बाहेर पडायला प्रत्येक फ्रंटवर काम व्हायला हवं. मला वाटतं आपण बोललो त्यात गुन्हेगाराच्या कुटुंबाला मारझोड होते, त्यात कुटुंबाचा काय दोष, हे कायदा हातात घेण्याच्या इन्स्टंट जस्टिसचाच हा भाग आहे. त्यांचा दोष नाहीच, मात्र त्यांनी गुन्हेगाराला पाठीशी घालू नये हे पण तेवढंच खरं आहे. विशेष करून लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत ठाण्यामध्ये एक प्रकरण झालेलं, त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचाच अध्यक्ष तिथल्या एरियाचा, त्यांनीच शेजारच्या घरातल्या मुलीवर, 4 वर्षाच्या मुलीवर, त्या मुलीची आई त्याला सांगून गेलेली लक्ष ठेवायला, कुठे बाहेर गेलेली, कडी घालून गेली आणि लक्ष ठेव, त्यामुळे त्यांनी तिच्यावर अत्याचार केला. अशा वेळी थोडंसं आपल्या कुटुंबाने सुद्धा, म्हणजे फक्त आपल्या कुटुंबातलं आहे तसं नाही, तर उद्या आपल्या मुलीवर पण हे झालं तर भयंकरच आहे ना. हे असं होत नाही, त्यामुळे मग कायदा हातात घेतात लोक, आणि एकदा कायदा हातात घेतला की मग त्याच्यावर कंट्रोल राहत नाही. म्हणून या अशा घटना त्या कुटुंबाला मारझोड करण्याच्या होतात. बदलापूरमध्ये पण तेच झालं, त्याचं कुटुंब शेवटी पळून गेलं. ते त्याच्यासाठी काही डायरेक्ट दोषी नाही, पण त्यांनी पाठीशी घालता पण कामा नये, ही पण तेवढीच गोष्ट आहे. मला वाटतं झालंय सगळे प्रश्न. काही सुटलंय का? नाही, प्रश्न आहेत सगळे झाले आहेत क्लिअर. विचार. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, अजून 2-3 लोकांनी हात वर केलेत, पण वेळ खूप कमी आहे. आपण मला वाटतं अजून एखादं सत्र काही दिवसांनी घेऊया या विषयावर, कारण विषय खूप मोठा आहे. पण वेळेअभावी आपण इथे थांबूयात. आपण सर्वजण या चर्चेसाठी, परिसंवादासाठी आला. प्राची हातिवलेकर यांनी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आजचा परिसंवाद संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.